पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून. सांगलीत खळबळजनक घटना. कौटुंबिक छळाला कंटाळून कृत्य. पतीकडून होणाऱ्या सतत दारूच्या नशेत होणारी मारहाण आणि शिवीगाळीला कंटाळून पत्नीने आपल्या 23 वर्षीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आनंद हनुमंत सर्जे, वय 28, राहणार पोळमळा, 100 फुटी रोड, सांगली असे या मृत पतीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी आणि तिच्या प्रियकराला तातडीनं ताब्यात घेतलेलं असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आनंद सर्जे यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना 2 मुले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून या पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते. गुरुवारी पहाटे त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून भांडण झाले. पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने अखेर टोकाचं पाऊल उचलण्याचं ठरवून प्रियकराला घरी बोलावून घेतले. प्रियकर घरी आल्यानंतर दोघांनी मिळून आनंद सर्जे यांना गाठले. सुरुवातीला एका ओढणीच्या सहाय्यानं हनुमंत यांचे पाय घट्ट बांधले. त्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने आनंद यांच्या छातीवर बसून त्यांचा गळा आवळून जीव घेतला आणि त्यानंतर त्यांना झोपेतच मृत्यू झाल्याचा कांगावा करीत हा मृत्यू नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पहाटेच रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी आनंद यांच्या गळ्यावर ओरखडे दिसून आले. उत्तरीय तपासणीत त्यांचा घातपात झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता ती गडबडली. तिच्या चेहऱ्यावरील भीती आणि बदललेली वर्तणूक पाहून पोलिसांना संशय आला. तिची कसून चौकशी केली असता तिने प्रियकराच्या साथीने पतीचा खून केल्याची कबुली दिली आहे. विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 25 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास इसम नामे आनंद हनुमंत सर्जे, वय वर्ष 28, यास उपचारासाठी दाखल करण्यात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास दाखलपूर्व मयत असल्याचे घोषित केले. त्याचे पोस्टमॉर्टमकरिता पाठवण्यात आल्यानंतर त्याच्या गळ्यावर नखाने ओरबडल्याच्या खुणा असल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने आम्ही त्या जखमा कशाने झाल्या आहेत याबाबत मयत व्यक्तीची पत्नी यांच्याकडे तपास केला, चौकशी केली असता ती प्रथमदर्शनी सुरुवातीला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. तिने काही व्यवस्थित उडवाउडवीची उत्तरं दिली. परंतु नंतर सखोल तपास केल्यानंतर तिनं तिच्या प्रियकरासमवेत त्याचा खून केला असल्याचे सांगितलेलं आहे. सदरचा मयत व्यक्ती हा तिला वारंवार दारू पिऊन त्रास देत होता. या कारणाने तिनं त्याचा खून केला असल्याचं सांगितलं. सदर महिलेविरुद्ध व तिच्या प्रियकराविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाणेकडे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेस व तिच्या प्रियकरास अटक करण्यात आलेले आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.